करंजे भूषण सत्कार मूर्ती पोपटराव शंकरराव डोलारे तसेच करंजे भूषण 5 मिनिट बस जर 5 मिनिट नगरे साहेब, अंबारे साहेब, किरण फुके, तांबे साहेब, पोपट नाना आणि गावातील मान्य होत आणि देवाघरची फुलं. अभिमानाची गोष्ट आहे. आज शंकर नाना डोलारे डॉक्टरांनी मगाच उल्लेख केला, चंद्रभान नगरे यांच्या परिस्थिती आम्ही उघड्या डोळ्याने बघितल्या. भाकर नव्हतं, कपडे नव्हते, राहायला नव्हतं. शरीर जाताना आत्मा राहतो. शंकर नानाचा चंद्रभान भुईचा आत्मा बघतोय आपल्या लेकरांनी गावाचं नाव कुठं नेलं. मग त्यांच्या अंगात एक जिद्द होती की मी काहीतरी करणार आहे. तर हा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. आज पोपटरावांनी उतरत्या वयामध्ये एक अति महत्वाचा निर्णय घेतला. आज या लेकरांची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे. त्यांना देव दर्शनापेक्षा मोठं दर्शन घरीच घडतंय. मग हे आशीर्वाद ही त्यांच्या पाठीशी राहावे. आणि आता ह्या वयामध्ये ध्येय आणि जिद्द, मला काहीतरी करायचे. मग ह्याच्यामुळे काय राहतं, नो टेन्शन राहतात वयस्कर माणसासाठी. बुद्धी नाटी असते. मग नो टेन्शन. टेन्शन आजाराचं मूळ आहे. अनेक आजार आहेत, शारीरिक आहेत, मानसिक आहेत, सगळे. ही शून्य आजार. त्यांच्याकडे आजार येणार कारण झोपले तरी तीच ध्यानात, बसलं तरी तीच ध्यानात. मग आता या आपल्या गावच्या ज्या मूर्तीत पोपटराव नगरे साहेब यांनी काय केलं, हा धडा डोळ्यापुढे ठेवून आपण सुद्धा जिद्दीने चिकाटीने. आज शिवानी फुके ही जी जिद्द आहे, मी हायकोर्टाची जज होणार आहे. प्रबळ ठेवा, जिद्दी राहा. तुमच्या नशिबाने पोपटरावांनी तुमचे क्लास चालू केलेत, पहिली ते बालवाडी ते 7वी. हे आपल्या गावचं भाग्य आहे. आज ह्या लहान लेकरांना घडवायचं त्यांच्या वाट्याला आलं म्हणजे त्यांचं प्रारब्ध मोठं आहे. म्हणून परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देणार आहे ही मी हमीने सांगतो. आणि आपल्या जमेची बाजूमध्ये पोपटरावांनी जी कार्य हाती धरले, त्याला नारायण आबाचे जे खंदे समर्थक आहेत सगळ्यांची ग्वाही की आम्ही ह्याच्यासाठी काहीतरी करणार. आणि आबा तालुक्याचं दैवत आहे. आबा बोलतील ते करणार. आणि ह्या गोष्टीत पोपटराव आबाचं तुम्हाला 101% सहकार्य राहील. त्यांना विनंती करायची गरज नाही, काय नाही. त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली, 101% ही करणार आहे. तर तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सगळे आज या कार्यक्रमासाठी थांबलात बहुसंख्येनं, त्याबद्दल सर्वांचं मी परत एकदा आभार मानतो. आणि अशोकराव फुके साहेबांच्या घरी सर्वांनी चहा पाण्यासाठी यावं विनंती करतो. आणि कार्यक्रम संपला असा या ठिकाणी आम्ही जाहीर करतो.